Hello friends, this is Vishali. Welcome to my YouTube channel Green Leaf Kitchen. जसं की आपल्याला माहिती आहे उद्या मकर संक्रांती आहे आणि मकर संक्रांतीची एक खूपच पॉप्युलर आणि फेवरेट डिश आहे ती म्हणजे तिळगुळाचे लाडू. तिळगुळाचे लाडू आपण सगळ्यांसोबत शेअर करतो आपल्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये आणि सगळ्यांना म्हणतो तिळगुळ घ्या गोड गोड बोला. तर आज आपण बघूया तिळगुळाचे लाडू कसे बनवतात. तर या आपण बघूया यासाठी आपल्याला काय काय इंग्रेडिएंट्स लागणार. तिळगुळाचे लाडू बनवण्याकरता आपण इथे घेतलेले आहे तीळ 500 ग्राम्स आणि गूळ 500 ग्राम्स. हे दोन्ही आपल्याला सेम प्रमाणामध्ये घ्यायचे आहे आणि 1 टेबलस्पून विलायची पावडर किंवा वेलची पावडर. आता हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमधून. त्या तिळाला आधी मी ड्राय रोस्ट केलेला आहे, पूर्णपणे भाजून घेतलेलं आहे. हे आता हे असे थोडेसे कुरकुरीत झालेले आहे आणि आता आपण या तिळाला मिक्सरमध्ये काढून घेऊया. आता आपण हे तीळ पूर्णपणे बारीक करून घेतलेले आहे. हे बघा इकडे असं हे तीळ छानपैकी बारीक झालेले आहे, असं पावडर याचं झालेलं आहे. आणि आता आपण हे तीळ आणि गूळ दोन्ही मिक्स करूया. आता हे तिळगुळ आपण दोन्ही एकत्र करून घेऊया. संक्रांतीमध्ये तिळगुळ करण्याचं मेन कारण म्हणजे तीळ थोडे गरम असतात आणि संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो, त्यामुळे आपण तिळगुळ असं हे करतो. लॉजिकल रिझन तिळगुळ करण्यामागचं हे आहे. आता हे तिळगुळ आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि यात आपण आता टाकणार आहोत वेलची पूड. वेलची पूड टाकल्याने एक छान सुगंध येईल लाडवांना आणि एक थोडीशी चव पण येईल. इकडे आता हे तिन्ही मिश्रण छान प्रकारे मिक्स झालेले आहे आणि आता आपण या पूर्ण मिश्रणाला एकदा मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे, म्हणजे लाडू अगदी छान आणि सोप्या रीतीने आपल्याला बांधता येईल. हे संपूर्ण मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे तीळ आणि गूळ आणखीनच एकजीव झालेले आहे. जे गुळाचे थोडे थोडे असे गाठे होते ते पण आता पूर्ण सगळे मिक्स झालेले आहे आणि खूप छान सुगंध सुटलेला आहे. आणि आता आपण या मिश्रणाचे लाडू बांधूया. लाडू बांधणं देखील अगदी सोपी आहे. असं थोडंसं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या आणि याला असं प्रेस करा. असं आपण याला छान असं प्रेस करतो आहे. हा अगदी इझिली लाडू बांधला जातोय. हा असं आपल्याला व्यवस्थित याला गोल आकार द्यायचा आहे. हे बघा इकडे हा लाडू असा ऑलमोस्ट गोल झालेला आहे आणि आता याला तुम्ही थोडंसं हलक्या हलक्या हातांनी असं प्रेस करा, म्हणजे हा आणखी व्यवस्थित गोल होईल. आपले तिळगुळाचे लाडू पूर्णपणे तयार आहे. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट मध्ये कशी झाली आहे ते सांगा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिळगुळ घ्या आणि वर्षभर गोड गोड बोला. थँक्यू.